नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण इयत्ता 9वीच्या अक्षर भारतीय पाठातील बेटा मी ऐकतो आहे अ, हा धडा जो आहे तो जाणून घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पाठाचा सारांश जाणला होता. आता त्या पाठातील जे महत्वाचे 3 पात्र आहे, अर्थात शिरीष भागवत, त्याचे वडील नाना, त्याचे सर शिक्षक अर्थात पी जनार्दन. तर आपल्याला समोर दिसतंय सर्वात प्रथम पहिलं पात्र पी जनार्दन अर्थात त्याचे शिक्षक. हे कसे होते, त्यांचं पात्र वैशिष्ट्य काय होते, त्यांचा स्वभाव कसा होता? त्यांचं पहिलं वैशिष्ट्य काय तर प्रारंभीची साशंकता आणि काळजी. ठीक आहे. शिरीष जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या क्लासमध्ये शिकायला येतोय, तो वयाने लहान आहे, त्यामुळे हा शिकू शकेल का, असं त्यांच्या मनामध्ये साशंकता अर्थात त्यांच्या मनात शंका आहे. त्यानंतर शिरीष अशी अट घालतोय, तर मी येईल तर आपल्या नानांसोबत वडिलांसोबत. ही अट देखील ते मान्य करतात आहेत. यातून त्यांना त्याची काळजी दिसते. समोर आपण पाहतोय दुसरा पॉइंट, शिरीषच्या प्रगतीमुळे आश्चर्य आणि आनंद. शिरीषची आकलन शक्ती म्हणजे ग्रास्पिंग पॉवर कशी आहे, दांडगी आहे. तो खूप मेहनती आहे. त्याची ही मेहनत पाहूनच 3 महिन्यातच त्याने जे व्हायोलिन शिकलेलं आहे, हे पाहून शिरीषची प्रगती पाहून सरांना प्रचंड आनंद होतो आहे. पुढे आपण तिसरं पाहतोय, कार्यक्रमाच्या वेळीची धास्ती आणि चिंता. अर्थात काय, की जेव्हा पी जनार्दन 3 महिन्यानंतर शिरीषला कार्यक्रम करायला देतात, त्यावेळी नुकताच आलेला हा शिरीष आपल्या क्लासचे नाव वाईट तर करणार नाही ना, अशी थोडीशी धास्ती, खराब तर करणार नाही ना, अशी धास्ती आहे. पण त्यानंतर जेव्हा शिरीष हट्टाला पेटतो की तुम्ही आज मला वाजवायला द्याच, तेव्हा मात्र ते त्यांना परवानगी देतात आहे. हे केवळ एक विद्यार्थी बद्दल असलेल्या प्रेमामुळेच. चौथं आपण पाहतो आहे, शिरीषच्या वादनाने थक्क होणारे आणि कौतुक करणारे पी जनार्दन. कार्यक्रम सुरू होतो. शिरीष सुंदर अशी एक राग भूप रागातली गत वाजवतो. पण 3 महिन्याआधी जो शिरीष आपल्याकडे आला होता, आणि आत्ता जो शिरीष कार्यक्रमामध्ये व्हायोलिन वाजवतो आहे, म्हणजे जसे त्या तसे शिकवलेले या मुलाने 3 महिन्यात आत्मसात करून इतक्या सुरेख प्रकारे कार्यक्रम सादर केलेला पाहून त्याचे सर थक्क होतात आहे आणि त्याचं कौतुक देखील करतात आहे. त्यानंतर नेक्स्ट इज भावनांची गुंतागुंत आणि आदर. अर्थात भावनांची गुंतागुंत म्हणजे काय आहे, की मध्येच त्यांना कुठेतरी शिरीष न आल्याचा राग आहे. त्यानंतर शिरीष आणि त्याचे वडील म्हणजे मातृपितृभक्ती ही पाहून त्यांना त्यांचा आदर देखील वाटतोय. त्यानंतर आपल्याला इतका सुरेख विद्यार्थी मिळाला याचा देखील त्यांना कुठेतरी कौतुक आहे. तर अशा प्रकारे अ, विविध रंगांनी नटलेले हे त्याच्या सरांचे पात्र आहे. दुसरं आपल्याला दिसतंय शिरीषचे वडील अर्थात नाना. ठीक आहे. आपण पाहू शकतोय स्क्रीनवर की त्यांचे महत्वाचे मुद्दे आपल्याला दिले आहे. पहिला मुद्दा काय तर ते कोण होते, एक उत्कृष्ट कलाकार गायक स्वतः होते, हे आपण जाणून आहोत. आणि त्यांचे आयुष्य तील संगीत मात्र एका अपघातामुळे नष्ट पावले आहे, दुरावले आहे. दुसरं, आश्वासक आणि प्रेमळ. राईट. बहिरे असून सुद्धा, त्यांना अपघातामुळे बहिरेपणा आलेला असून सुद्धा ते जेव्हा जेव्हा शिरीषच्या सोबत सरावासाठी येतात, उपस्थित राहतात, तेव्हा प्रत्येक वेळी ते त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं आहे की आपला मुलगा, आणि त्यांना एक सपोर्ट ते देतात आहेत आपल्या मुलाला. तिसरं, प्रोत्साहन देणे. जरी त्यांना ऐकू येत नाही आहे, तरी देखील तरी देखील ते आपल्या मुलाला प्रोत्साहन देतात आहेत आणि कुठेतरी त्यांना त्यांना सांगतायत की बेटा तू वाजव कारण मी ऐकतो आहे. या भावनेतून शिरीषला व्हायोलिन वाजवण्याची जिद्द मिळालेली आहे. आणि चौथं, संवेदनशील. अर्थात मुलाच्या कलेवर आणि निष्ठेवर ते शेवटपर्यंत सोबतीला राहिले, म्हणूनच कुठेतरी शिरीष इतकं उत्कृष्ट व्हायोलिन वादन करू शकला आहे. तर हे नानांचं पात्र तुम्हाला दिसतंय की ते संगीतप्रेमी होते,
प्रेमळ होते, मुलाला प्रोत्साहन देणारे होते आणि संवेदनशील देखील होते. आता या पात्रातील सर्वात महत्वाचे कॅरेक्टर म्हणजे स्वतः शिरीष. आता शिरीषचे अनेक पैलू आपल्याला इथे पाहायला मिळतात की शिरीष कसा होता आणि शिरीषच्या या कॅरेक्टरमधून, भूमिकेमधून आपल्याला काय शिकायला मिळते, हा सुद्धा प्रश्न अनेक वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात येतो की शिरीषच्या भूमिकेतून तुम्ही काय शिकले ते सांगा. तर आपण एक थोडक्यात जाणून घेऊया. सर्वप्रथम म्हणजे पितृप्रेमी आणि संवेदनशील. नानांचा अपघात होतो, नाना ठार बहिरे होतात, पण आपल्या वडिलांवर प्रेम करणारा हा शिरीष वडिलांच्या सौख्यासाठी, सुखासाठी व्हायलिन शिकतो आहे तिने आणि त्यांना रोज आपल्यासोबत क्लासला नेतोय. दुसरा पॉइंट, ध्येयवेडा आणि मेहनती. ठीक आहे. संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी अहोरात्र म्हणजे 24 तास सराव केलेला आहे आणि आपल्यातील सर्व उणीवा म्हणजे जे काय त्याची ड्रॉबॅक्स असतील ते त्यांनी भरून काढण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. असा तो ध्येयवेडा आणि मेहनती शिरीष पाहायला मिळतो. तिसरं, आत्मविश्वासू आणि जिद्दी शिरीष. ठीक आहे. प्रचंड आत्मविश्वासाने असा शिरीष आपल्याला केव्हा दिसून येतो, जेव्हा नाना मरण पावतात तेव्हा. तो खचला पण तो लागली उभा राहायला जिद्दीने आणि लोकांच्या निंदेची पर्वा न करता आपल्या वडिलांना कुठेतरी त्यांच्या स्मृती मनात ठेवून तो पूर्ण आत्मविश्वासाने त्याने कार्यक्रम सादर केलेला आहे, जिद्दीने सादर केलेला आहे. अन्यथा एवढा लहान मुलगा वडील गेल्याने डगमगला असता, काय झाला असता, एखादा तो मुलगा असता तर घाबरून गेला असता, पण तसं तो झालेला नाहीये. चौथा त्याचं वैशिष्ट्य पाहतो आहे प्रामाणिक आणि वक्तशीर. प्रामाणिक याच्यासाठी की मधल्या एका काळात तो क्लासला आलेला नाहीये, तरी देखील त्याने सरांना आपल्या फीचे पैसे आणि न येण्याचे कारण आत प्रामाणिकपणे सांगितलेले आहे. यातून त्याचा प्रामाणिकपणा आणि वक्तशीरपणा दिसून येतो. आणि पाचवं आता एक पाहू शकतोय की आकलन शक्ती दांडगी. आकलन शक्ती म्हणजे कुठलीही गोष्ट समजून घेण्याची पॉवर, शक्ती, त्याला म्हणू आपण आकलन शक्ती. तर शिरीष हा विद्यार्थी वादन विद्यालयात नवीन असून सुद्धा केवळ 3 महिन्यामध्ये तो उत्कृष्ट व्हायोलिन वाजवू शकतो आहे. याचेच कुठेतरी सरांना खूप आत्मविश्वास होता सरांना आणि म्हणूनच शिरीषला ते कार्यक्रमामध्ये सर्वात पहिला क्रमांक देत आहेत. कुठेतरी त्याला माहिती आहे सरांना की शिरीष हा याची आकलन शक्ती दांडगी आहे म्हणजे चांगली आहे. अशा प्रकारे अनेक प्रकारे आपण हे शिरीषच्या स्वभाव वैशिष्ट्य पाहिली. आता एक थोडक्यात जाणून घेऊया की शिरीषच्या भूमिकेतून आपल्याला काय शिकायला मिळते. तर परिस्थितीवर मात करणारा जिद्द. वडील गेल्यावर न डगमगता त्याने परिस्थितीवर मात केलेली आहे. दुसरं, कठोर मेहनत आणि ध्यास. त्याने व्हायोलिन शिकण्याकरता जी मेहनत घेतलेली आहे आणि जिद्दीने आपल्या दुःखावर मात केलेली आहे. तिसरं, पालकाप्रती प्रेम आणि आदर. एखादा विद्यार्थी असता तर वडील गेले तर तो क्लास बंदही करू शकला असता, संगीत कला थांबवू शकला असता, पण केवळ आपल्या वडिलांच्या सौख्यासाठी, वडिलांच्या प्रेमासाठी आणि त्यांचा आदर मनात आहे म्हणून त्यांनी तो क्लास सुरू ठेवलेला आहे. आणि तिसरं, कामात प्रामाणिकपणा. वेळेवर क्लासला येणे. आपल्याला जे ध्येय आहे की नानांना संगीत आवडायचं, नानांना संगीत प्रेमी होते, म्हणून त्यांनी त्याच्या व्हायोलिन प्रती, संगीताप्रती एक प्रामाणिकपणा दाखवला आहे. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या वैशिष्ट्यांमधून आपल्याला शिरीषचे काय म्हणता येईल पात्र उलगडता येतं. त्याचप्रमाणे शिरीषची भूमिका आपल्याला काय शिकवते, आपण त्याच्यापासून काय शिकलो पाहिजे हे देखील आपल्याला समजते. तर अशा प्रकारे आपण या 3ही पात्रांबद्दल आज जाणलो आहोत. आता काही प्रश्नोत्तरांकडे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार.